सुरुवातीलाच एक मोठी बातमी। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। ठाण्याच्या कासारवडवली इथून या आरोपीला अटक करण्यात आली असून मोहम्मद अलियान असं त्याचं नाव आहे। हा आरोपी रेस्टॉरंटमध्ये हाऊसकीपिंगचं काम करायचा। सैफ अली खानवर हल्ला करून पसार झालेल्या या आरोपीच्या मागावर पोलीस होते आणि अखेर या आरोपीला अटक करण्यात आली असून आज त्याला वांद्रे कोर्टात हजर केलं जाणार आहे। तर ही दृश्य पहा, हाच तो आरोपी आहे ज्यानं सैफ अली खानवर हल्ला केलाय। पोलिसांच्या टीमने ठाण्यातील हिरनंदानी इस्टेट परिसरातील या लेबर कॅम्प मधून एका मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। आपण जर पाहिलं तर काल मध्यरात्री जे आहे पोलिसांनी ह्या ठिकाणी धाड टाकत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। कुठेतरी या लेबर कॅम्प मध्ये जो आहे हा आरोपी लपून बसला होता, अशी देखील प्राथमिक माहिती समोर येते की हा आरोपी होता हा मुंबईमध्ये एका पब मध्ये काम करायचा, त्याचबरोबर ह्या ठिकाणी असलेल्या एका जे आहे साईटवर देखील काम करायचा। पोलिसांच्या माहितीनुसार जे आहे या ठिकाणी रात्री 1:30 ते 2च्या मध्यंतरी जे आहे पोलिसांची टीम आली आणि या ठिकाणून जे आहे कारवाई करत विजय दास नामक एका मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। काही स्थानिक नागरिक आहेत, या ठिकाणचे लेबर आहेत, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत। रात में पुलिस आई थी, कितने बजे आई थी पुलिस और क्या कहेंगे? पुलिस तो आई थी, मालूम चला पुलिस आई है, लगभग 10:30-11 के आसपास पुलिस आई थी, लेकिन पकड़ा किसको ये मेरे को मालूम नहीं, क्योंकि मैं गाड़ी लेके चला गया। पुलिस आई थी, यहाँ तलाशी वलाशी कर रही थी आजू बाजू। सुनने में आया, कुछ लोग बता रहे थे कि इधर जो है कोई है अपराधी, उसी की तलाश में थी। आपको कुछ मालूम था ये अपराधी कहाँ पे रहता था, किस झोपड़ी में रहता था, कहाँ से पुलिस ने उसको पकड़ा है? नहीं, इतना मालूम नहीं है, हम लोगों को इतना नहीं मालूम है कि वो कौन था, कहाँ से आया था, क्या था, ये सब नहीं मालूम है। हाँ, ये सुनने में आया कि हाँ कोई अपराधी है जिसके लिए पुलिस आई है। कुल कितने लेबर इस लेबर कैंप में रहते हैं अभी? इसका तो अंदाजा हमारे पास नहीं हो सकता है, ये तो ठेकेदार लोगों के पास मालूम होगा कि कितना लेबर है कितना नहीं है। नक्कीच ठाण्यातील याच हिरानंदानी इस्टेट परिसरातील हा लेबर ट्रान्झिशन कॅम्प आपण पाहत आहोत। ह्या ठिकाणी जो आहे हा सैफ अली खानचा सैफ अली खान हल्ल्या प्रकरणातील आरोपी पोलिसांनी या ठिकाणून ताब्यात घेतलेला आहे। मुंबई पोलिसांची टीम आणि ठाणे पोलिसांची टीमने मिळून ही कारवाई करत याला ताब्यात घेतलेला आहे। त्यानंतर पोलीस जो आहे आरोपीला मुंबईमध्ये घेऊन गेले, त्यामुळे नक्कीच आता पुढील कशा प्रकारे हा तपास पार पडेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। दरम्यान सैफ अली खानवर हल्ला केलेल्या या आरोपीनं नेमका त्याने हल्ला कसा केला आणि त्याला अटक कशी करण्यात आलेली आहे आपण ते देखील जाणून घेऊयात। हा आरोपी रेस्टॉरंटमध्ये हाऊसकीपिंगचं काम करत होता। तर मोबाईल टॉवर लोकेशनच्या मदतीनं पोलिसांनी त्याचा शोध घेतला। त्याचं लोकेशन कासारवडवली हद्दीतील हिरानंदानी इस्टेटमध्ये मिळालं आणि त्यानंतर हिरानंदानी इस्टेटमधील एका बांधकामाच्या ठिकाणी तो लपला असल्याचं पोलिसांना कळलं। शोध मोहिमेवेळी हिरानंदानी कामगार छावणीजवळ त्याला अटक करण्यात आली। दरम्यान चौकशी दरम्यान सैफ अली खान याच्या घरात घुसल्याची कबुली या आरोपीनं दिलेली आहे। अटक केल्यानंतर झोन 6 पोलीस ठाण्यात त्याला नेण्यात आलं। त्यानंतर आता त्याला खार स्थानकात नेण्यात आलेलं आहे। आणखीन एक अपडेट या बातमीची येते। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि चेंबूरमध्ये चौकशीनंतर या आरोपीला खार पोलीस ठाण्यात नेण्यात आलेला आहे। साधारण 9च्या सुमारास पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात अधिक माहिती देखील दिली जाणार आहे। सध्या त्याला चेंबूरमध्ये चौकशी केल्यानंतर आता खार पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेला आहे।